2019 साली आम्हाला अजितदादांनीच आधी भाजपत पाठवलं आणि त्यानंतर गेल्या वर्षी ते स्वतः भाजपसोबत आले असं विधान धाराशिवच्या मल्हार पाटलांनी केले। त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होते। 2019 पासून अजितदादांच्या डोक्यात वेगळा प्लॅन होता का असा प्रश्न यावरून ओमराजे निंबाळकरांनी विचारलाय। पाहूया। आधी अर्चना पाटलांनी अजित पवारांऐवजी घड्याळाचं चिन्ह लावून फक्त मोदींचा फोटो ठेवल्यानं वाद झाला। नंतर आता त्यांचे पुत्र मल्हार पाटलांनी अजित पवारांबाबत मोठं विधान केलं। 2019 ला अजित पवारांनीच आम्हाला आधी भाजपत पाठवलं आणि त्यानंतर ते भाजपसोबत आल्याचं मल्हार पाटलांनी म्हटल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। नेमका विकास कुणाचा? कारण 40 वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व आपल्याकडे होतं। या 40 वर्षात हा जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत म्हणजेच दरिद्री जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक 3 ला जातो। आता ही कुठली विचारधारा आहे? कारण नाना पाटील भाजपमध्ये आणि या राष्ट्रवादीमध्ये, आणि ज्यावेळेस हे सोडून जात होते त्यावेळेस अजित पवारांचं कारण देऊनच हे गेले होते। मग आज तेच अजित पवार चालतायत का? किती खोटं बोललं। नरेंद्रभाई मोदींवर विचार करून विश्वास ठेवून अजितदादांच्या सहमतीने 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो, त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले। म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका। आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी, आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे। आता पार्श्वभूमी समजून घेऊया। कधी काळी पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जायचे। राष्ट्रवादीत असताना दीर्घकाळ अनेक मोठी पदं पद्मसिंह पाटलांनी भूषवली। पण 2019च्या विधानसभेत विकासाचं कारण देत पद्मसिंह पाटील त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील भाजपात गेले। त्यांच्यातलं नातोगोतं कसं आहे ते समजून घेऊया। शरद पवार आणि पद्मसिंह पाटील हे कधी काळी चांगले सहकारी होते। पद्मसिंह पाटलांच्या बहीण या अजित पवारांच्या पत्नी म्हणजे सुनेत्रा पवार आहेत, म्हणजे राणा जगजितसिंह अजित पवारांचे भाचे लागतात। 2019 ला पद्मसिंह पाटील कुटुंबानं भाजपात प्रवेश केला। 2023 ला अजित पवारांचा गट सत्तेत भाजप सोबत आला आणि 2024 ला राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तिकीट मिळवलं। 2019 ला राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश करताना राणा जगजितसिंहांना अश्रू अनावर झाले होते। शरद पवार दैवत आहेत, मात्र विकासासाठी भाजपात जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपले आदर्श आहेत, दैवत आहेत, त्यात कुठे ठसूभर बदल होणार नाही। तो कठोर निर्णय नक्की आहे। काळजावरती हृदयावरती दगड ठेवून आपल्याला निर्णय घ्यावा लागतोय। काही जणांचं म्हणणं आहे की या केसला घाबरून काहीतरी करतायत, काहीतरी उद्या यांच्यावरती काहीतरी आघात होईल म्हणून हे करतायत। वास्तव काय आहे? तुळजाभवानी कारखाना आहे, आज कारखाना बंद आहे। ही आपल्याला चालणार आहे का? परवडणार आहे का? त्या विकासाच्या गंगेपासून आपण जर बाजूला राहत असलो तर ते आपल्याला परवडणार आहे का? ते सांगत होते पवार साहेब आमच्या हृदयात आहे, पण आम्हाला नाईलाजाने जावं लागतं। म्हणजे तुझं हृदय आहे तरी केवढं, माझा अख्खा शरद पवार लावतोय म्हणजे हाय काय म्हणजे तुझ्या हृदयात? म्हणजे मला माझ्या भागाचा विकास करायचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 12-15 वर्ष मंत्रिपद दिलं आणि तुम्ही आता म्हणता विकास करायचा? मग त्या 15 वर्षात काय पदाची उफ्तारी घेतला? काय सांगतात हे लोक? मात्र त्यानंतर पद्मसिंह पाटलांनी भाजप प्रवेशामागे पक्षांतर्गत कुरबुरीचंही कारण दिलं। पुढे मवियात सत्तेत आल्यानंतर पद्मसिंह पाटील पुन्हा परतू शकतात का यावर पवारांनी दिलेलं उत्तर चर्चेत राहिलं। तुर्तास धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांचं विधान चर्चेत राहिलं। मी कशाला वाढवू? म्हणजे मला काय कळतच नाहीये, मी महायुतीची उमेदवार आहे। त्यानंतर त्यांचे पुत्र मल्हार पाटलांचं विधान चर्चेत आहे। अजितदादांच्या सहमतीने 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला
याचं स्पष्टीकरण तुम्ही अजितदादा पवार यांच्याकडनंच घेणं अपेक्षित आहे की बाबा तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते 2019 पासनं त्या ठिकाणी चालू होतं का? कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येतंय की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं. एखाद्या महत्त्वाच्या नेत्याची पक्षांतर्गत घुसमट होत असेल आणि त्याचं टोक गाठलं गेलं असेल, अशा वेळेला संबंधित नेता कार्यकर्ता पक्षांतर करण्याचा निर्णय घेतो. वास्तविक त्याला कुणाच्या सल्ल्याची आवश्यकता नसते, परंतु मल्हार पाटील यांनी जे वक्तव्य केले त्यावेळेस कदाचित ते लहान असतील. त्यावेळेला संबंधित कुटुंबांनी अजितदादांचा किंवा इतर कुणाचा सल्ला घेतला होता किंवा नाही याच्या संदर्भामध्ये आत्ता भाष्य करण्याला काही महत्त्व नाही. संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.